हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आणि मजेत ना? मी दीपाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दीपाली गायकवाड मोरे. दोन्ही बाजूला इतकी हिरवळ, म्हणजे हे दृश्य नक्कीच पावसाळ्याचं आहे. आता ही व्हिडिओ कधीची हे तुम्हाला सांगते, पण मध्यांतरानंतर. आज आम्ही घरी निघालो होतो आणि वाटेत आम्हाला हे मंदिर नेहमी लागतं. आता जेव्हा कधी शक्य होतं तेव्हा आम्ही या मंदिरात दर्शनाला नेहमी जात असतो. इथे बाहेरच हँडपंप, म्हणजेच मराठी भाषेत हापसा म्हणतात. सो इथे आल्यानंतर अगस्त्याला असं हापसून पाणी काढायला खूप जास्त आवडतं. त्याला खूप मजा येत होती. इतका शांत परिसर आहे, पक्ष्यांचा चिवचिवाट, वाऱ्याचा आवाज आणि एकदम शांत, इतकं जास्त फ्रेश वाटतं. अगस्त्य काय म्हणतोय माहिती का? आता इथे माझ्या पदराने तिघांनी तोंड पुसलं तर म्हणत होता की आई तुझा पदर किती मोठा आहे. आम्ही तिघेही त्यात सामावलो. आता इतकी इथे गर्दी नाही, काही नाही. म्हणजे आम्ही चौघच होतो, तरी सुद्धा अगस्त्य आणि बर्फीला असंच मंदिरात जायचं होतं. सो छान असं मंदिरात आल्यानंतर इतकं छान वाटत होतं, प्रसन्न. माझ्यासोबत तुम्हीही दर्शन करताय देवीचं? हे पहा, मस्त असं देवीचं रूप. डोळे भरून पहा, खूप छान वाटतं. इथे कधी आलात तर नक्की दर्शन घ्या. देवीचं दर्शन केलं, छान अशी प्रदक्षिणा मारली, खूप छान असा टाईम स्पेंड केला आणि त्यानंतर फायनली आम्ही आमच्या घरी पोहोचलो. सो इथे आल्यानंतर मुलांची ही मिठी तर मॅन्डेटरी आहे. म्हणजे बर्फी उतरली, आजी तात्याला भेटली आणि त्यानंतर अगस्त्य सुद्धा उतरला. आणि काय काय म्हणतोय ते ऐका. अरे कुणाकडे जायचंय तुला? गिफ्ट मिळालं एक चॉकोपायचं. चॉकोपाय मी खाऊन टाकलं. संपले, कालच घेतलं, कालच संपले. हे घे, तुम्हाला हे आणले. नुकतेच आजी आणि तात्या वारीला जाऊन आले होते आणि त्यांनी येताना हा फुटबॉल आणला होता. मुलं तर खूप खुश झाली. त्या दिवशी काही शूट घेतलं नाही. दुसऱ्या दिवशी ही व्हिडिओ का बनवली हे मलाच कळलं नाही. चला लवकर चला, चला 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 स्टार्ट करा. बर्फी अगस्त्य घरात खेळत होते आणि घरातून बाहेर यायचं नावच घेत नव्हते. आम्हाला तर जायचं होतं आणि त्यांना घेऊन जायचं होतं, म्हणून ही ट्रिक यूज केली. बर्फी अगस्त्य पण खुश झाले आणि त्यानंतर आम्ही सुद्धा. आता हा रस्ता कुठे जातोय सांगू का? सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आम्ही निघालो होतो. वाटेत हा मस्त असा सुंदर असं निसर्गाचं दृश्य दिसतंय ना, इतकं छान वाटत होतं. वारं सुद्धा खूप जास्त सुटलं होतं आणि फायनली आम्ही मंदिराच्या जवळ पोहोचलो आहे. छान असं दर्शन केलं. तिथे आतमध्ये एकही शूट घेतलं नाही, व्हिडिओ काढली नाही, काहीच नाही. त्यानंतर थेट आम्ही या पुलावर आलो. पुलावर आल्यानंतर छान छान फोटोज क्लिक केले. खूप साऱ्या गोड आठवणी माझ्या या मोबाईलच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घेतल्या. व्हिडिओ वगैरे नाही काढला, पण फोटोज क्लिक केले आणि हे सगळे फोटो मी तुमच्यासोबत शेअर करते. आता तुम्हाला तारीख सांगते. 17 ऑगस्ट 2025 बरोबर. 1 वर्षापूर्वीची ही व्हिडिओ आहे आणि मी तुमच्यासोबत ती आज शेअर करते. त्याला बरीच कारणं आहेत, पण आता मी तुम्हाला कोणतंच कारण सांगणार नाही. पण आत्ता मोबाईलमध्ये माझ्या जेवढ्या काही गोड गोड आठवणी आहेत, या व्हिडिओज आहेत, त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर शेअर करणार आहे. आता मी तुम्हाला सांगते की या यूट्यूब चॅनलमधून मी आत्तापर्यंत काय कमवलं. तसा माझा हा चॅनल जो आहे ना, तो अजूनपर्यंत मॉनिटाईज झाला नाही आहे. पण या यूट्यूब चॅनलमधून मी भरपूर काही कमवलं आहे. आता ते काय, तर या गोड गोड आठवणी, माझ्या मुलांचं कधीही शब्दात आणि म्हणजे एक्सप्रेस करता येणार नाही, सांगता येणार नाही असं बालपण मी या मोबाईलमध्ये, यूट्यूबमध्ये सेव्ह करून ठेवलेलं आहे. मुलांचं निरागस हास्य, त्यांचं खेळणं, त्यांचे ॲक्टिंग, त्यांचं बोलणं, माझ्या बर्फीनी बनवलेले पहिला मोदक असो, करंजी असो, चपाती असो आणि इतकं छान छान मेमरीज क्रिएट केल्या आहेत ना, की त्या पैशापेक्षाही जास्त मौल्यवान आहेत. त्यामुळे मला आत्तापर्यंत माझा चॅनल जो आहे, जो मॉनिटाईज नाही झाला, त्याचं एवढं वाईटही नाही वाटत. कारण या गोड आठवणींसाठी मी माझ्या या यूट्यूब चॅनलला खूप खूप आभार मानेन. आणि हो, तुम्हा सर्वांचं सुद्धा. कारण जे काही गोड गोड माझे सबस्क्रायबर आहेत, ज्यांनी या व्हिडिओजला लाईक केलेलं आहे, त्या सगळ्यांसाठी खूप खूप धन्यवाद. आणि आता झालं हे रक्षाबंधनचं सेलिब्रेशन. अहोंचंही झालं आणि माझंही. चला, आजचा व्हिडिओ या गोड आठवणींसोबत इथेच एंड करते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. बाय बाय.